हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा पिझ्झा मी घरच्या घरी बनवला आहे आणि तोही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवलेला आहे. ओव्हनचा यूज पण केलेला नाही आहे. प्रत्येकाच्या घरी ओव्हन नसतं, पण तवा प्रत्येकाच्या घरी असतो. म्हणूनच आज मी हा पिझ्झा तवा वापरून बनवलेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि याची टेस्टही सेम मार्केटमध्ये जसा पिझ्झा मिळतो तशीच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि एक शिमला मिरची घेतली. तुमच्याकडे जास्त भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता. तुम्ही याच्यामध्ये स्वीट कॉर्न्स ॲड करू शकता, पनीर ॲड करू शकता किंवा ऑलिव्हज असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. पण आज मी एकदम 10 ते 15 मिनटामध्ये जे काही अवेलेबल आहे ते वापरूनच पिझ्झा बनवलेला आहे. याची टेस्ट ही खूप छान लागते. इकडे मी कांदा डायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. टोमॅटोही तसाच कट केलेला आहे आणि एक शिमला मिरची आहे, त्यालाही मीडियम आकाराच्या डाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे. टोमॅटोचे सीड्स आता मी काढून घेणार आहे. आपल्या भाज्या कच्च्या राहू नयेत म्हणून मी 1 ते 2 मिनिट पॅनमध्ये त्यांना टॉस करून घेणार आहे. इकडे मी एक छोटीशी कढई ठेवली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकले. तुम्ही इथे ऑइलचा उपयोग पण करू शकता. इकडे आपले बटर आता मेल्ट होत आलेलं आहे. बटर मेल्ट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपल्या डाईस केलेल्या शिमला मिरची आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते. याला एक 50-60 सेकंद टॉस करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आपले जाडसर कट केलेले कांदे हे ॲड करते. आता कांदा आणि शिमला मिरची या दोघांनाही मी पॅनमध्ये 1 ते 1.5 मिनिट असंच भाजून घेणार आहे, जोपर्यंत त्यांचा कच्चा स्मेल जात नाही. 1 ते 1.5 मिनिटानंतर याच्यामध्ये आता आपले टोमॅटो जे मी डिसीड करून घेतलेले आहेत, म्हणजेच त्यांचे बिया काढून घेतलेले आहेत, तेही मी याच कांदा आणि शिमला मिरचीमध्ये ॲड करून घेते. याच्यामध्ये आता मी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर टाकलेली आहे. त्याला आणखी 30 ते 40 सेकंद मी असंच ठेवणार आहे. 30 ते 40 सेकंदानंतर आपला टोमॅटो आता शिजलेला आहे. मी त्याला साईडला काढून घेते. इथे दुसऱ्या बाजूला मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे. पिझ्झा बेस आपल्याला एका साईडने टोस्ट करून घ्यायचा आहे. आता ज्या तव्यावरती आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे त्याच तव्याला मी थोडंसं बटर लावलं आहे आणि त्याच्यावरती आपला पिझ्झा बेस टोस्ट होण्यासाठी ठेवला आहे. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपला पिझ्झा बेस चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती येईल तेव्हा मी त्याला साईडला काढून घेईन. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपला पिझ्झा बेस आता चांगला गोल्डन ब्राऊन कलरवर आलेला आहे. त्याला मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. ज्या बाजूने मी पिझ्झा बेस टोस्ट करून घेतला आहे त्याच बाजूला अर्धा चमचा बटर लावते आहे. बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी एवढा काही फरक पडत नाही. इथे मी नॉरचा पिझ्झा सॉस घेतला आहे, सफोलाचा एगलेस मेयो घेतला आहे, कुकवेलचा ऑरिगॅनो, कुकवेलचा चिली फ्लेक्स आणि डॉक्टर ओटकरचा ऑल इन वन पिझ्झा टॉपिंगचा सॉस घेतलेला आहे. इथे मी 1 चमचा पिझ्झा सॉस घेतलेला आहे. नंतर एक छोटा चमचा ऑल इन वन पिझ्झा टॉपिंग सॉस आहे, तोही मी इथे टाकून घेते. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा एगलेस मेयोनेज ॲड करते. हे सर्व आता मिक्स करून पिझ्झा बेसवरती चारी बाजूला स्प्रेड करून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त सॉस आवडत असेल तर तुम्ही हे सॉसचे प्रमाण वाढवूही शकता. इथे तुम्ही मोझरेला चीज टाकू शकता बेसला, पण मी या भाज्यांमध्ये चीज ॲड केलेलं आहे, ते आता मी याच्यावरती स्प्रेड करून घेते. या भाज्या आता मी चारी बाजूंनी स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून आपला पिझ्झा बेस पूर्णपणे कव्हर होईल. माझ्या भाज्या आता पिझ्झा बेसवरती ठेवून झालेल्या आहेत. त्याच्यावरती मी थोडंसं मोझरेला चीज ॲड करून घेते. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं ॲड करू शकता. अगोदर भाज्यांमध्ये पण चीज टाकलेलं, त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकणार आहे. त्याच्यावरून मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेत. चिली फ्लेक्सनंतर मी त्याच्यावरती थोडेसे ऑरिगॅनो स्प्रेड करून घेतलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आणखी थोडंसं चीज मी याच्यावरती ॲड करून घेते. आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. याला आपल्याला आपलं चीज मेल्ट होईपर्यंत 7 ते 8 मिनटे लो फ्लेमवरती तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटानंतर आता आपलं चीज मेल्ट झालं आहे. आपला पिझ्झा आता तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता पिझ्झा दिसायला किती छान झालेला आहे. तुम्हाला मी याला आता कट करून दाखवते. कट केल्यानंतर तुम्ही याचा चीज बघू शकता. एकदम मार्केटमध्ये मिळते, सेम त्याच पिझ्झासारखे दिसत आहे. हा पिझ्झा बघून कोणीही म्हणणार नाही की हा आपण तव्यावरती बनवलेला आहे. टेस्ट पण खूप छान येते. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.